प्राचीन भारत सांस्कृतिक या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात प्रवेश करूया. तर आता भारताच्या चारी दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी काही मठांची स्थापना केलेली आहे. आणि अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलेला आहे. आपण आपल्या मागच्या उपक्रमाच्या संदर्भात जर बघितलं तर काही आपण विद्वान लोकांनी त्यांची कशी सभा असते, संगम म्हणजे काय त्याला म्हणतात, हे आपण सगळं बघितलं. आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामधल्या काही विद्वान लोकांनी कशा प्रकारे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथामध्ये आपल्या भारत देशाचं गौरवयुक्त वर्णन असं केलेलं आहे. काही ठिकाणी भगवद्गीतेचं केलेलं आहे उदाहरणार्थ. त्याच्यामध्ये लिहिलेले काही नियम, काही रचना आपण आपल्या आता मागच्या उपक्रमात बघितले. त्याचा संदर्भ घेऊन आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये या उपक्रमामध्ये पुढची माहिती घेत आहोत. तर अजून आहे की प्रत्येक गोष्टीची त्याच्यामध्ये आपण चर्चा बघतोय की अभ्यासामध्ये या काही व्याकरण ग्रंथ आहेत, काही धार्मिक साहित्य आहे, काही कथा आहे. तर काही हे बघा आपण या उपक्रमात बघतोय ह्याच्यामध्ये तर अर्थशास्त्र आहे, म्हणजे गणिती तज्ञ जे आहे ते सुद्धा या ग्रंथामध्ये काही काही लिहिलं गेलेलं आहे. तर पुढे बघूया की उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा सुद्धा या ग्रंथात त्यानं केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे आपला मुद्दा की व्याकरण ग्रंथ. नीट लक्षात घ्या, खूप महत्वाची बात आपल्याला ही अशी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण आपण आता अभ्यास त्याचा करत आहोत. तर पाणिनी या व्याकरणकारानं लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ हा मानला जातो. पतंजलीने महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. बघा प्रत्येक विद्वानांची हे काही वैशिष्ट्य आहेत जे आपल्याला दिसलेले आहेत की पतंजलीनं महाभाष्य लिहिलं. त्याच्यानंतर पाणिनी या व्याकरणकारांनी अष्टधाई हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर पाणिनींच्या अष्टधाई या ग्रंथातील सूत्राचं स्पष्टीकरण हे केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा असा आहे की आर्ष आणि अभिजात अशी महाकाव्य. तर ह्याच्यामध्ये आपण बघतोय की महाभारत आणि रामायण ही दोन प्राचीन आपल्या भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. काय आहेत? महाकाव्य. आणि आर्ष म्हणजे काय तर ऋषींनी रचलेलं. कारण रामायण आणि महाभारत आपण जर बघितलं तर हे ऋषींनी लिहिलं गेलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये. तर त्याला म्हणूनच महाकाव्यामध्ये त्यांनी ते लिहिलं गेलेलं आहे. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेलं. पुढे बघूया, रामायण हे महाकाव्य कुणी लिहिलेलं आहे सांगा बघू, कोण सांगू शकेल? बरोबर आहे. आता प्रत्यक्षात मी तिथं नाहीये, परंतु आपल्याला माहितीये की वाल्मिकी ऋषींनी रामायण हे लिहिलेलं आहे. आणि रामायणातल्या कथेचा जो नायक आहे त्याचं नाव आहे श्रीराम. बरोबर. आणि महाभारत जे आहे हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कुणी? व्यास. आणि कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध हा या महाभारताचा मूळ विषय आहे. आणि याच महाकाव्यामध्ये कृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आता आपण बघतोय की महाभारतामध्ये विविध मानवी भावभावनांचं आणि त्याच्या परिणामांचं व्यापक असं दर्शन आपल्याला घडतं. जर आपण ह्याच्यामध्ये उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस अर्जुन आपल्या युद्धासाठी जेव्हा रणभूमीवर जातो त्यावेळेस तो जेव्हा बघतो पुढे तर त्याचे सख्खे चुलत भाऊ कौरवच समोर असतात. बरोबर आहे. आणि तो कृष्णाला सांगतो की मी कसं ह्यांच्याबरोबर युद्ध करू. तेव्हा कृष्ण काही त्याला उपदेश देतो. तर त्याचं सुद्धा वर्णन आणि त्यावेळेस त्याच्या कशा भावना येतात त्याच्या मनामध्ये त्याचं खूप छान असं वर्णन या महाभारतामध्ये केलेलं आहे. बरोबर. आणि अर्थात हे महाकाव्य जर तुम्ही कधी वाचलं तर व्यवस्थित
तुम्हाला ह्यांच्या सगळ्या भावना, सगळ्या पात्रांच्या भावनांचं तुम्हाला व्यवस्थित परिणाम, त्यांचं दर्शन तुम्हाला घडतं. बरोबर आहे. हे आता एक झालं छोटं उदाहरण. पुढे बघूया अजून आपल्या भारतामध्ये काय-काय घडामोडी झालेल्या आहेत. तर भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतला एखादा कालखंड असा असतो, की त्याच्या पुढच्या काळात सुद्धा त्याचा गौरव हे अबाधित राहतो. म्हणजे आता कोणतं आपलं वर्ष चालू आहे, तर 2020 ते 21 मध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे जवळ-जवळ. तर आपण बघतोय, की आजही आपलं प्राचीन काळातल्या भारतातलं जे साहित्य आहे, जे लेखन आहे, मग ते प्रत्येक क्षेत्रातलं आहे. आपण पहिल्यांदाच बघितलं, जसं की धार्मिक साहित्य आहे, व्याकरण साहित्य आहे, कथामधलं साहित्य आहे, विविध विविध कलामधल्या साहित्य आहे. तर आपण अजून सुद्धा ह्या काळामध्ये सुद्धा आपण त्याचा गौरव करतो, आदर करतो. आता जसं की आपण महाभारत, रामायण ह्या महाकाव्य हे ज्या ऋषींनी लिहिलेलं आहे, त्या ऋषींनी कशा सुंदर पद्धतीने सगळ्या लोकांच्या मनातल्या भावना वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याचं वर्णन आपण आजही या 20व्या आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित अगदी वाचतोय, बघतोय आणि आपल्याला त्या आपल्या डोळ्यासमोर येतात, की कशा रीतीने ती लोकं असतील त्या काळामध्ये. बरोबर आहे? म्हणजे त्यांचा गौरव अजूनही आपण करतो आणि आपण करत राहणारच प्रत्येक गोष्टीमध्ये. बरोबर आहे? पुढे जाऊया. तर अशा कालखंडामध्ये निर्माण झालेले हे साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखलं जातं. कारण हे कधीच नष्ट न होणार आहे. बघा आपण आता ह्याच्या अगोदर वाचलेलं असेल, आता आपणही वाचतोय, आपल्यानंतरही काही लोकं वाचतील. म्हणजे हे चालूच राहणार. पुढे जाऊया. अभिजात संस्कृत भाषेमधलं कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसंच भारवीचं किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य ही विख्यात आहे. खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तर उदाहरण आपण जर घेतलं तर शिशुपाल वध आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये पण फार सुंदर असं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया नाटक. तर गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. मला विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, की तुम्ही ह्याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका. बघा मी ह्याचं तुम्हाला सांगते, एक एक उल्लेख करते, की जसं की एखादा मुद्दा आहे, की एखादा राजा आपल्या युद्धावर जात आहे आणि युद्धाला जाताना जर का तिथे त्या राणीला वाईट वाटत आहे, की तो आपला राजा आता युद्धावर जातोय, तर तो वापस येणार आहे की नाही हे तिला माहित नाहीये. कारण तो जिंकून वापस पण येऊ शकतो किंवा हरून तिथे मृत्यू पण पाहू शकतो. तर त्या गोष्टीचं जे हे वर्णन आहे, हे वर्णन एखाद्या गायनामधून म्हणजे वादन असतं त्याच्यामध्ये, म्हणजे संगीत असतं. त्याच्यामध्ये गायन म्हणजे गाण्यामधून सांगतात, की राजा आता ही घटिका आलेली आहे, राजा युद्धावर जात आहे आणि युद्धावर जाताना राणीच्या डोळ्यात अश्रू येतायत आणि कदाचित तो तिचा शेवटचा शृंगार असेल. म्हणजे शेवटचं तिने सगळे आपले दागिने घातले, वस्त्र चांगली घातली, सुंदर ती तयार झाली आणि आपल्या राजाला ती ओवाळत आहे आणि मग राजा तिलक लावून म्हणजे त्याला आपण टीका लावतो आणि मग तो युद्धावर जातो. आता त्या राणीला हे माहित नाही तो वापस येणार आहे की नाही. मग ते जे वर्णन आहे ते ह्या गायन, वादन आणि नृत्य याच्या आधारे अतिशय सुंदर सादर करण्याची आपल्या भारतामध्ये कला आहे. बरोबर? तर हे एक छोटंसं उदाहरण मी सांगितलं, की हा एक कथा भाग आहे. तर तो कथा ह्या गायन, वादन आणि नृत्यांच्या द्वारे आपण आपल्या भारतामध्ये साजरा करण्यासाठी भारतामधले कारागीर आपले कला जे लोक आहेत, ती कलेमधले लोक अतिशय उत्कृष्टरित्या हे सादर करतात. त्याच्यानंतर पुढे जाऊया, की या कलांची सविस्तर अशी चर्चा नाट्यशास्त्र या भारत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि या कलांना आपण संवादाची जोड लावून सादर केलं तर मग ते काय होतं, सादरीकरण काय होतं, नाटक होतं.
म्हणजे गायन नाही करायचं, नृत्य नाही करायचं, तर त्याच्यामध्ये काय, तर फक्त संवाद येणार, की राजा तयार होऊन येत आहे, राणी समोर ताट घेऊन आपल्या ओवाळण्याचं ताट घेऊन उभारलेली आहे आणि राजा ते ओवाळून घेऊन युद्धाला जाते. मग ह्याच्यामध्ये काही गायन नाही, तर फक्त संवाद येणार. म्हणजे म्हणजे त्यांच्यातलं जे काही बोलणं आहे, राजा आणि राणीतलं, बरोबर? तेच म्हणजे नाटक. आणि प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासव दत्त आणि कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाटकं ही सुप्रसिद्ध आहेत. शाकुंतल नाटक तर तुम्हाला माहीतच असेल. शाकुंतल म्हणजे शकुंतला, दुष्यंत. अर्थात आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. मी तुम्हाला हे जसं-जसं आपण आपल्या पुढच्या उपक्रमात जाऊ, तशा पद्धतीने त्यांचं छोटी-छोटी उदाहरणं किंवा त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया, की कथा साहित्य. तर प्राचीन काळामध्ये भारताच्यामध्ये कथा साहित्याचा उपयोग हा मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जायचा. मनोरंजन म्हणजे आपल्या मनाला थोडासा विरंगुळा सुद्धा आणि त्याच्यातून काही बोध देणारी, आपल्याला काही शिकवण देणारा असा संदेश आणि उद्देश पण केला जायचा. त्याच्यानंतर आपण बघतोय गुणाढ याच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे, म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर विष्णू शर्मा नावाच्या पंडितानं रचलेला पंचतंत्र. बघा, पंचतंत्र हे तुम्हाला अजिबात अनोळखी नाहीये. बरोबर आहे? मला नका सांगू. कारण पंचतंत्रामध्ये सगळ्या आपल्या अशा गोष्टी आहेत, ज्या प्राण्यांच्या आहेत, माणसांच्या आहेत आणि अतिशय त्याच्यावरती बोध आणि काही त्याच्यावरती आपल्याला अनुभव येतो त्या गोष्टींवरून. हे पंचतंत्र असं कोणीही नाहीये, की आपल्या भारतामध्ये पंचतंत्र कुणी वाचलेलं नाहीये. खूप सुंदर असा तो ग्रंथ आहे. कथा साहित्यांचा सगळा उत्कृष्ट असा नमुना आहे. तुमच्या शाळेतल्या जर वाचनालयामध्ये जर मिळत असेल, तर तुम्ही जरूर वाचा पंचतंत्र. त्याच्यानंतर या ग्रंथाचं अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे हे पंचतंत्र फक्त एकाच भाषेत नाही राहिलेलं. हे खूप भाषांमध्ये रूपांतर त्यांचं झालेलं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हे ते वाचतोच वाचतो. त्याच्यानंतर बौद्ध जातक कथा ही सुद्धा विख्यात आहेत आणि प्रसिद्ध आहे. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं संपूर्ण हा प्रवास. आता पुढे जाऊया. आता आपण लोकजीवनामध्ये प्रवेश करूया. तर प्राचीन भारतातलं साहित्य हे तत्कालीन लोकजीवनाची आपल्याला त्याच्यातून माहिती मिळते. म्हणजे प्राचीन भारतामध्ये देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या आपल्या व्यापारामुळं समृद्धी आपल्यामध्ये कशी नांदत असायची. परत एकदा बघा, मी पुन्हा त्याचा उल्लेख करते. तर प्राचीन भारतामध्ये देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळं कशी समृद्धी नांदत होती हे आपण बघतोय. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? तुम्हाला टिपा द्यायच्यात व्याकरण ग्रंथ आणि नाटक ह्याच्यावरती. चला तर मग अजून काय काय आपल्याला शिकायचंय? पुढच्या उपक्रमात प्रवेश करूया आपण.